राजकारण की वैयक्तिक सूड, बाबासाहेब आगे यांच्या हत्येच्या मागचं खरं कारण. नमस्कार, मी विठ्ठल होळकर आणि तुम्ही पाहत आहात बोल बिंदास यूट्यूब चॅनल. आज आपण अशा एका धक्कादायक घटनेचा तपशीलवार आढावा घेणार आहोत, जी घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात भर दुपारी लोकांच्या उपस्थितीत घडली आणि संपूर्ण जिल्ह्याला हादरवून गेली. भाजपा पदाधिकारी बाबासाहेब आगे यांचा भर रस्त्यात लोकांच्या उपस्थितीत धारदार कोयत्याने खून करण्यात आला. ही हत्या फक्त राजकीय नाही तर एका वैयक्तिक वादातून घडली असून आरोपीने स्वतः पोलिसांसमोर हजर होऊन आपला गुन्हा कबूल केला. नेमकं काय घडलं? आरोपी नारायण याने का घेतला इतका टोकाचा निर्णय? चला सविस्तर समजून घेऊया. मंगळवार दुपारी 2च्या सुमारास माजलगाव शहरातील स्वामी समर्थ मंदिराजवळ भाजपा कार्यालयासमोर ही घटना घडली. बाबासाहेब आगे हे भाजपा तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांची भेट घेण्यासाठी कार्यालयात आले होते. दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाली आणि नंतर बाबासाहेब आगे कार्यालयातून बाहेर पडत असतानाच अचानक नारायण फफाळ हा व्यक्ती कोयता घेऊन पुढे आला आणि त्यांच्यावर सपासप वार करू लागला. सुरुवातीचा वार चुकवत बाबासाहेब पुढे पळाले. मदतीसाठी वाचवा वाचवा अशी हाक मारली, मात्र दुर्दैव म्हणजे कोणीही पुढे आलं नाही. आरोपीने त्यांचा पाठलाग केला आणि रस्त्याच्या कडेला त्यांना पुन्हा पकडून अमानुषपणे वार करत त्यांचा जागीच खून केला. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यामध्ये लोक बाजूला उभे होते, कोणीही पुढे येऊन वाचवायला धावलं नाही. बाबासाहेब आगे हे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि थोड्याच वेळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हत्या केल्यानंतर आरोपी नारायण फफाळ स्वतः थेट माजलगाव पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यांनी कोणताही प्रतिकार न करता पोलीस अधिकाऱ्यांसमोर स्वतःचा गुन्हा मान्य केला आणि संपूर्ण घडलेला प्रकार सांगितला. पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने आधीपासूनच खुनाचा कट रचलेला होता. बाबासाहेब आगे हे नेमकं कधी भाजपा कार्यालयातून बाहेर येतात यासाठी नारायण एका बाजूच्या दुकानात दबा धरून बसला होता. बाहेर येताच त्याने हल्ला केला. सुरुवातीला पोलिसांनी या हत्येमागे राजकीय किंवा आर्थिक वाद असण्याचा संशय व्यक्त केला होता, पण नारायण फफाळच्या कबुली जबाबानंतर वेगळं सत्य समोर आलं. नारायणने स्पष्टपणे पोलिसांना सांगितलं की बाबासाहेब आगे यांचे त्यांच्या पत्नीशी विवाहपूर्व संबंध होते. तो संबंध लग्नानंतरही सुरूच होता. नारायणने अनेकदा बाबासाहेब आगे यांना समजावण्याचा प्रयत्न केला. माझ्या बायकोच्या नादी लागू नको असं त्याने बजावलं होतं, पण बाबासाहेब आगे यांनी त्यांची एकही वेळेस दखल घेतली नाही. हे सगळं पाहून नारायणच्या मनात सुडाची भावना निर्माण झाली. एका पुरुषाच्या मनात पत्नीवरील विश्वास तुटल्यावर काय हतबलता निर्माण होते याचा परिणाम म्हणून नारायणने टोकाचं पाऊल उचललं. त्याच्या मते बाबासाहेब आगे यांनी वारंवार त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप केला आणि अखेर त्याचाच परिणाम म्हणून ही भीषण हत्या घडली. हत्येच्या काही तास आधी दोघांची भेट बेलुरा गावात झाली होती. एका जमिनीच्या वादावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि तिथेच नारायणच्या मनात ठाम निर्णय झाला की आजचा दिवस शेवटचा. तो थेट बाबासाहेब आगे यांच्या पाठोपाठ माजलगावला आला आणि वेळ साधून त्यांना रस्त्यावरच मारून टाकलं. या घटनेनंतर बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. लोक म्हणतात की जिथे लोक उपस्थित होते तिथेही कोणी पुढे न येणं हे दुःखद आहे. हा प्रश्न केवळ कायद्याचा नाही तर समाजाच्या मनोधारणेचाही आहे. अनैतिक संबंध ही कोणतीही हत्या समजण्यासारखी किंवा क्षम्य गोष्ट नाही, पण अशा घटना वाढत चालल्या आहेत. गेल्या काही वर्षापासून अनैतिक संबंधातून हत्या या नावाखाली अनेक केसेस समोर येत आहेत. समाजात सध्या वैयक्तिक आणि कौटुंबिक नात्यांमध्ये बेभरवशाची भावना वाढली आहे. काही वेळेस स्त्रिया दोषी असतात, काही वेळेस पुरुष, पण दोन्ही परिस्थिती परिणामी बळी एखाद्या व्यक्तीचा जीव जातो. ही घटना त्याचाच एक क्रूर नमुना आहे. नारायण फफाळ याच्यावर भारतीय दंड संहिता कलम 302 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याला पोलीस कोठडीत घेऊन अधिक तपास सुरू आहे. त्याच्या पत्नीची सखोल चौकशी होणार आहे.
बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबियांनी न्यायासाठी आवाज उठवला आहे। भाजपा जिल्हा कार्यकारिणीतूनही याबाबत तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली आहे। पोलीस व्हिडिओ फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि इतर पुराव्यांच्या आधारे केस मजबूत करत आहेत। पुढील काही दिवसात न्यायालयीन प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे। मंडळी, या घटनेत एक व्यक्ती जीव गमावतो, एक आरोपी गुन्हेगारी ठरतो आणि एक स्त्री या सगळ्याच्या केंद्रस्थानी येते। यामागे दोष कुणाचा? अनैतिक संबंध ठेवणाऱ्यांचा की सूड घेणाऱ्यांचा? या सगळ्या पार्श्वभूमीवर समाज म्हणून आपण काय भूमिका घ्यायला हवी? अशा घटनांपासून शिकण्याची वेळ आली आहे। तुमचा या प्रकरणाबद्दल काय विचार आहे? अनैतिक संबंधातून खून याला आपण कोणत्या नजरेतून पाहायला हवं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या बोल बिंदास या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।